काय भूमिशा कुठं जायचं? मला बंकर्सला जायचंय पिझ्झा खायला. नाही, मला पाणीपुरी खायची आहे. पण मला बंकर्सला जायचंय. नाही, मला पाणीपुरी खायची आहे. मला पाणीपुरी. ये क्या हो रहा है? ये क्या हो रहा है? नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकर. कुठे आलोय आता आपण? आम्ही आलोय उरणमध्ये. आणि ही दीदी कोण आहे तुझ्या सोबत? हाय, काय नाव आहे हिचं? लव्या. हाय हाय लव्या, काय करतेस अनाया सोबत? मस्ती करतेस? हां अनाया दीदी मारते ना तुला? हो बोल, हो बोल. हां हां बघ अनाया मारते बघ. कशाला ते छोटीला मारतेस अनाया? आणि इकडे हेमंत भोईर आणि पूजा ताई दिसतात बघा. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. थँक्यू थँक्यू. तू काय घेऊन चालली हिला? चल बाय कर मम्मीला, बाय कर मम्मीला, बाय कर आमच्या सोबत. चल चला चला चल. थँक्यू. तर उरणमध्ये आलोय आपण आणि भरपूर छोटी छोटी मंडळी दिसतात बघा. अरे राजवीर कुठे चालला? राजवीर हाय. हा ही बघा स्मायरा आताशीच कार्डिओ करते. अरे वा. स्मायरा इथे बघ. हाय. तर अनाया भरपूर दिवस आपण आपल्या किचनमध्येच व्हिडिओ बनवते. कधी तू काय बनवतेस माझ्यासाठी चपाती, कधी मी तुझ्यासाठी भाजी बनवते. तर आज आपण उरणमध्ये आलोय. कुठं आलोय? उरणमध्ये. तर आपण स्ट्रीट फूड खायला जाऊया ना? हो, पण त्याच्या आधी भूमिशा आणि तनय येतात. अच्छा, त्यांचा वेट करायचा आहे काय? ला तर आलेले आहेत भूमिशा, तनय आणि अनाया. काय करायचं मग आता? आपण ना डोसा खायला जाऊया. स्ट्रीट फूड मध्ये डोसा खायचा? चल भूमिशा, डोसा खाशील ना? नाही, मी नाही खाणार डोसा. तुला काय खायचं आहे? वडापाव. वडापाव? तनयला तो कोण विचारतच नाही, बिचाराचा रिझल्ट येणार आहे 10वीचा. तू काय खाशील? पाणीपुरी. पाणीपुरी? बापरे, एवढं सर्व भेटते ना आपल्या उरणमध्ये. डोसा खाऊया, मला मम्माची आठवण येते. अरे पण तू आत्ताच आली ना केरलावरनं, तुला कशाला खायचंय डोसा? तिथं काय डोसा नाही भेटला? डोसा खायचा आहे. नाही, नको खाऊ. तुम्ही भानगड्या नको करू. एक काम करतं नाही, चिठ्ठी आणि पेपर घेऊन ये. ज्याचं नाव येईल त्याचं आपण हे करूया. हां जा. तू कुठे चालली? बाय. चला आपण वडापाव खायला जाऊ. बाय. तनय चिठ्ठ्या घेऊन आलाय आणि आता आपण 2 चिठ्ठ्या बनवू. एक वडापावची आणि एक डोशाची. कोणचं चिठ्ठी येईल? पाणीपुरी तू खपलास नंतर. तर पाणीपुरी पण आपण ऍड करूया जर माझ्या याने प्रश्नाचं उत्तर दिला तर. हां तनय एक प्रश्न विचारते तुला बघा. एक रुमाल आहे. हां एक रुमालाला सुकवायला, म्हणजे वले रुमाला सुकवायला 1 तास लागते. तर 3 रुमालाला सुकवायला किती तास लागतील? 1 तास. अरे हुशार आहे आपला तनय, हुशार आहे. मग तनय जाऊन नाव लिहू, पाणीपुरी लिहू. आणि आली मग पाणीपुरी चुकून, मग पाणीपुरी खावायला जाओ. जो जिंकल त्याचा, जो जिंकल त्याची चिठ्ठी येईल त्याचा. हां रेडी तनय? हां तर आता चिठ्ठी कोण सिलेक्ट करणार? तर तनय सिलेक्ट करणार. काय नाव येते बघूया. चल. तनयने उत्तर बरोबर दिला तरी त्याला ॲडमिशन नाही भेटलं. वडापाव व्हायला आहे, वडापाव. चल वडापाव खावायला जा. मम्माच्या इथं खाल्लाच ना भरपूर डोसा, आता वडापाव खा. चल चला आलोय आपण श्री दर्शन वडापाव सेंटरला. नमस्कार, बरे आहेत ना? माहिती आठवतो ना मी? अनाया लहानपणापासून आम्ही येतो इथे. आणि चटणी एकदम झणझणीत असते त्यांची. आहे ना आता? हां तर आपल्या उरणमध्ये येत आहे तुम्ही आणि बीचवरती जायचा प्लॅन करताय तर इकडचा वडापाव नक्की घेऊन जावा. भूमिशा, आपण नेहमी इकडनंच वडापाव घेऊन जातो ना? कसं असते? मस्त असते. मला ही चटणी खूप आवडते. आहे ना चटणी? कुठं आहे? हो ताई नमस्कार. काय वडापाव बनवत आहे? हां मस्त वडा बनवत आहेत बघा. आणि चव पण एकदम युनिक आहे इकडची. तर आता आपण एक वडापाव द्या आम्हाला. हां अनायाला नका देऊ, बाकी आम्हाला द्या. अरे तुला डोसा खायचा आहे ना? ही बघा, हीच आहे चटणी इकडची. काय काय असतं यान? कांदा, चिंच, मिरची पावडर. कांदा, चिंच आणि मिरची पावडर. मिरची पावडर. हां तुम्ही काय सांगणार, तुमची सुरुवात कधी झालेली, कधीपासून करताय वडापावचा व्यवसाय? मी आता 42 वर्ष आधी काम करतोय. हां ना? लहानपणापासून. म्हणजे कशी कल्पना आलेली की आपण वडापावचा करायचे, त्याच्यानंतर मी करायला लागलो.
म्हणजे पहिला 4 फाट्याला होता ना तुमचा? बाबांच्या आता मी कामाला लागायचं मग नंतर मी करायला लागलो. बरोबर. तर उरणकर कोण व्हिडिओ बघताय आणि या चेहऱ्याला कोण कोण ओळखतंय आणि कोणी कोणी वडापाव खाल्लाय ते नक्की कमेंट करा. आपण आज पण तेच सेवा देतात बघा, छान छान वडापाव बनवून देतात. चालेल चालेल. वडापाव नाही. हो. किती रुपये होता तेव्हा वडापाव? 3-4 रुपये असेल ना? हा नाही, 3-4 रुपये वडापाव होता तेव्हा यायचो. आणि आज किती आहे? आज 15 रुपये. आज 15 रुपये आहे बघा. तुमचे 2 मित्र येऊन गेले. असं काय? क्लास येऊन गेले. चालेल चालेल. तर खाऊया आपण वडापाव खाऊया. सेल्फ सर्व्हिस आहे, नक्की ट्राय करा इकडे आल्यावरती आपल्या उरणमध्ये वडापाव आवडेल तुम्हाला. खूप भारी चव असते चटणीसोबत. मस्त. एकदम लहानपणीचे दिवस आठवले. सेम चव आहे, काही बदल नाही. मस्त. अजून खायचा होता पण आता आम्ही चॅलेंज करतो ना म्हणून. आता आपल्याला भरपूर सारा फूड खायचा आहे म्हणून आम्ही एकच खाल्लंय. नाही तर मनात नाही इच्छा होते आणखी एक खायची. हे बघा मस्त गरम गरम काढलेत त्यांनी. चालेल. तर आता तनय तुझी पाणीपुरी खावायची ना? कोण चॅलेंज मध्ये तू काय सांगतोस? लहानपणीचीच आठवण आली तर आपल्याला इथं मंचुरियन भेटायचं जरीमरी आईच्या बाजूला, देवलाच्या बाजूला. तो खायला जाऊया? आहे ना तिथं? बदललाय ना? जरा पुढे जायचं. अच्छा अच्छा. तर काका सांगते तो बदललाय, राजपाल वाईन शॉप जवळ आलाय. तर तिथं जाऊया आपण खायला. बघूया. हां चीट काढूयात. लिहू पानपुरी लिहू आणि मंचुरियन लिहू. चालेल चला मग. थँक्यू. तर तनय आणि बोमिशाची चिठ्ठी तनयनी उचललेली. आता आपली मंचुरियन आणि पाणीपुरीची चिठ्ठी अनया उचलणार. बघूया कोणचं नाव आहे ते. उचल मंचुरियन, उचल मंचुरियन. उचल. अरे पाणीपुरी आली. पाणीपुरी. पाणीपुरी म्हटलं तर आपल्या गावातल्या किशोरची आठवण येते. एकदम भारी क्रिस्पी क्रिस्पी पाणीपुरी असते. पण आता आपण उरणमध्ये आहो. कुठं जायचं तर नाही? नको, मला पण किशोरचीच पाणीपुरी आवडते. आपण आता मंचुरियनच खाऊया. चल मंचुरियनच खाऊया. चल. तुम्हाला पाणीपुरी खायची आहे? असू दे, आम्हाला काय पण चालेल. चालेल ना? आम्हाला पण किशोरचीच आवडते. तर आलोय आता आपण बँगलोर आयंकर बेकरी. काय भेटतं इथं? मंचुरियन. मंचुरियन. आणि आणखी मित्र दिसतात बघा. काय नाव काय? चेतन पाटील. नमस्कार. दर्शन पाटील आणि चेतन पाटील. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. मंचुरियन आहे ना? तर हा बघा मंचुरियन. तर क्या क्या रहता है इसमें? गोबी, कॉर्नफ्लॉवर, मैदा. गोबी, कॉर्नफ्लॉवर, मैदा असते तीच. चालेल दे. नाही तू कधी ट्राय केलंस हे मंचुरियन? आपल्या इकडे भेटते बघ, त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे. आणि आज गुड फ्रायडे आहे, त्याचीच रॅली निघाली बघा. चर्चमध्ये चाललेत सर्वजण प्रे करायला. तर आलेले आहे मंचुरियन. आणि ट्राय कर बघ कशी लागते ती. माझी आवडती आहे इकडची. आहे ना चांगली, रेकमेंड करण्यासारखी? हां. तर उरणकर तुम्ही कुठं खाताय मंचुरियन नक्की कमेंट करा. हां. तर आपला तनय इकडंच खातोय. हे बघा. तर रेश्माताई आल्यात, आपल्याला ओळख दाखवली बघा. बरे आहेत ना? हो. काय बोलत होते अनयाला? आणि चपात्या छान बनवल्या होत्या काल. अनया चपात्या छान बनवल्या होत्या. हो. कोणता शेफ आवडला? कोणत्या देशाचा शेफ आवडला तुम्हाला? सगळ्याच देशाचा चांगला होता. थँक्यू. हे बघा आवडीने आपले व्हिडिओ बघतात. हां. आणि गणेश मित्र पण आलाय आपल्याला भेटायला. बरं आहेस ना? घे, काल बिर्याणीच दिलीस, आज तू काहीतरी घे आमच्याकडनं. चल मित्रा, छान वाटलं काय ते मंचुरियन, मस्त वाटलं. काय भूमिशा कुठं जायचं? मला बंकर्सला जायचंय पिझ्झा खायला. नाही, मला पाणीपुरी खायची आहे. पण मला बंकर्सला जायचंय. नाही, मला पाणीपुरी खायची आहे. मला पाणीपुरी. ये क्या हो रहा है? थांबा. आपला जज कुठं आहे? हो तने भाऊ, या चिठ्ठ्या काढा, चिठ्ठ्या. तर 2 चिठ्ठ्या बनवल्यात आपण, एक बंकर्सची आणि एक पाणीपुरीची. बघूया कोणाची पाणीपुरीची, कोणाची चिठ्ठी येते ती. ओके तनय, गो फॉर इट. हां. तनय कंची काढतोस? पिझ्झा. तनयला पण पिझ्झा खायची इच्छा आहे. अरे पाणीपुरी. थंडगार पाणीपुरी भेटते ना इथं? तर चला पाणीपुरी खाऊया. चलो. तर भैया पाणीपुरी है ना? हाँ तो 1 प्लेट ही दे इतने लोगों को. ठंडा है क्या? ठंडगार? भैया ठंडा नहीं है बोल रहे हैं.
आईच डालनेवाला आहे. हे बघा पाणीपुरी नाही खायची ती पण बघा कशी खाते पाणीपुरी. बंकर्स कॅफे भैया बढिया हा पाणीपुरी. मंडळी उरणमध्ये येत आहे, नक्की ट्राय करा. ऑर्का फास्ट फूड सेंटर कुठं आलं रे हे तने? महात्मा गांधीचा पुतळा आहे तिकडनं थोडे पुढे आल्यावरती हे तुम्हाला स्टॉल भेटेल. मस्त आहे पाणीपुरी. तर आलोय आता आपण जरीमरी आई मंदिराजवळ कोटनाका. त्याच्या समोरच तुम्हाला दिसतंय साई कोल्ड ड्रिंक ना, तिथंच लस्सी पिण्यासाठी. नमस्कार सर, कैसे हो? काय भेटणार आज आपल्याला? लस्सी आणि फालुदा, मिल्कशेक, रबडी. म्हणजे लहानपणापासून आम्ही इकडे येतोय, खूप छान टेस्ट असते. आज पण तशीच आहे ना? हो. चालेल चालेल बघूया. चला तर आलोय आणि रमेश सर आहेत, हे ओनर आहेत इकडचे. तर काय काय दिलंय मग काय सांगणार? कसं आहे, मलाई लस्सी आहे, मँगो लस्सी आहे आणि रबडी आहे. आणि आपल्याकडे दही एकदम फ्रेश दही असतो आणि एकदम ओरिजिनल पनीर असतो. आतमध्ये तयार होतो गोडाऊनमध्ये. कधी पण कुठला पण कस्टमर येऊन कधी पण येऊन चेक करू शकतो. आम्ही ऑनलाईन पनीर बनवून देऊ शकतो म्हणून. तर ऑनलाईन पनीर वगैरे मागवायची असेल तर तुमचा नंबर दिला तर देणार ना? झोमॅटोमध्ये आहे. अच्छा, झोमॅटोवरती पण आहे ना? पनीर एकदम ओरिजिनल असतो. पनीर घ्या की नका घेऊ, सकाळी 8 ते 10 गोडाऊनमध्ये येऊन पनीरची प्रोसेस बघायला तुम्ही येऊ शकता. 30 वर्ष झाली आपण उरणमध्ये आहोत ना? हां, तर कधीपासून आहोत? 93 पासून. 32 वर्ष झाली ना एकूण, तेव्हापासून हा व्यवसाय सुरू आहे. आमचं दूध आहे कल्याण टीटवाल्यापासून रोज 200 लिटरचा दूध येतो आणि कमी पडला की आम्ही अमूलचं दूध मागवतो म्हणून. आणि दूध पण एकदम ओरिजिनल असतो, म्हैशीचा फ्रेश, सर्व प्युअर असतं ना एकदम. हां, चालेल चालेल, खूप शुभेच्छा देईन. 32 वर्षापासून एकाच जागेवरती आहेत आणि चांगले चांगले प्रोडक्ट आपल्या उरणकरांना देत आहेत. तर नक्की पनीर मागवायची इच्छा असेल तर तुम्ही मागवू शकता. झोमॅटोवरती पण आहे आणि त्यांचा नंबर पण देतो स्क्रीनवर. त्याला पण दुकान आमचं एक ओपन केलेलं आहे आता हिरा नंदानीला. ओके, चालेल चालेल, तिथे पण आपण भेट देऊ. पण आता उरणकरांना हे तुम्ही प्यालच, पण पनीर पण तुम्ही घेऊ शकता. सगळे उरण आपल्याला ओळखीचे आहेत म्हणून, कारण ज्या मोरा, JNPT, जस्टार सगळे गावातले आपल्या ओळखीचे आहेत म्हणून ते सगळे आपले कस्टमर नेहमीचे 90% ग्राहक आपले रिपीट कस्टमर आहेत. 90%. मी पण लहानपणापासून येते तुमच्या इथे लस्सी प्यायला. खूप सुंदर लस्सी आहे. चालेल, धन्यवाद, थँक्यू. आम्ही नेहमी येतो पप्पासोबत इथं लस्सी पियाला. ही लस्सीची स्पेशालिटी अशी आहे की याच्यात कस्टर्ड पावडर मिक्स नाही करत बिलकुल. दुसऱ्या इथं म्हणजे अशी कस्टर्ड पावडर टाकतात तर असा घशा वगैरेला त्रास होऊ शकतो, पण या लस्सीमध्ये तसं काही असं मिलावट नसतं, एकदम अशी प्युअर लस्सी असते. मँगो लस्सी ना? हां, सुंदर लस्सी आहे, आवडेल तुम्हाला. आणि खरवस. तर कसं वाटलं तुम्हाला आज आमचा व्हिडिओ? जे आम्ही उरणमध्ये आज स्ट्रीट फूड खाल्ला ते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि सबस्क्राईब नाही केलंय तर नक्की करा. बाय बाय. आता मिळू आपण यात्रेच्या व्हिडिओत.